विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला मृदंगात एक आवाज असतो काढणारा बाहेरचा तेवढ्या ताकदीचा पाहिजे. आज योग आहे आदरणीय हरिभक्त परायण संपूर्ण जगभर प्रसिद्ध असणारे जी टॉकीज असेल काय शेमारो मराठी असेल आपल्याला विश्वास बसणार नाही. या ठिकाणी जे मृदंग वाजवत आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर नव्हे जगात पोहोचलेले गंभीर महाराज अवतार तुम्ही बऱ्याच वेळ टीव्हीवर पाहिलेलं असेल. योगायोगानं आज भाग्य आपल्या शेखर भाऊ आणि त्यांच्या सर्व परिवाराचं गावाचं योगायोगानं आपल्याला भेटले तर मग आपण आनंद द्यायचा. संधी सापडली घ्यायची. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल
बाजू आणि मोठ्याने म्हणा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला सर्वांनी म्हणायचं हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल
विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल
विठ्ठल
ऋषिकेश या ठिकाणी आताच गंगापूजन झालेलं आहे आणि गंगापूजन करून आता कार्यक्रमाच्या ठिकाणावर आपण जाणार आहोत। तर कार्यक्रमाला थोडेसे आशीर्वाद तुमच्याकडनं हवे आहेत, थोडे आशीर्वाद द्या। कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय गुरु संत तुकाराम महाराज। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री विठ्ठल गंगा सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपल्या दरवर्षीप्रमाणे या 5व्या वर्षी पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या ट्रस्टच्या वतीने आणि महाराष्ट्रातले तमाम जवळजवळ 500 450 500 वारकरी या दिंडीच्या सोहळ्यानिमित्त इथे उपस्थित होते आणि हा 5 दिवसीय पंचमहोत्सव कीर्तन महोत्सवाचं मुख्य आशीर्वाद स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी संस्था श्री क्षेत्र आळंदी येथून आशीर्वाद लाभलेले आपले श्री शांती ब्रह्म गुरुवर्य हरिभक्त प्रातस्मरणीय संत मारुती महाराज कुरेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा पंचदिवसीय कीर्तन महोत्सव संपन्न झाला आणि आजच्या संपन्न होत असताना आजच्या सर्व संत मंडळींच्या हातून गंगापूजन संपन्न झालं, पार पडलं आणि आज काल्याच्या कीर्तनाची सेवा श्री संत कुरेकर महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या मुखामृतातून पूर्ण होणार आहे। तेव्हा ह्या सोहळ्याला गंगामाईचे आशीर्वाद, 4 धामचे आशीर्वाद, ज्ञानोबा तुकोबारायाचे आशीर्वाद आहेत आणि आपल्या सर्व उपस्थित वारकरी मंडळींना खूप खूप दंडवत प्रणाम। जय जय रामकृष्ण हरी। जय रामकृष्ण हरी। हर हर गंगे। हर हर गंगे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। कसं काय वाटलं तुम्हाला सप्ताह? छान वाटलं। आपण स्वानंद सुखनिवासी जोग महाराज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व त्यांच्या विद्यार्थी परिवारातून हा आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताह पंचदिवसीय कीर्तन महोत्सव आज या ठिकाणी समारोप होणार आहे। गेली 5 दिवसापासून हा चालू असलेला आनंद उत्सव खूप म्हणजे खूप एक जीवनामध्ये
जीवनामध्ये एक आनंद देणारा व स्फूर्ती देणारा हा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये सर्व वारकरी वृंद तसेच सर्व गुरुवर्य त्यामध्ये शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर बाबा यांच्या आशीर्वादाखाली हा चालू असलेला कीर्तन महोत्सव याच्यामध्ये प्रसाद रूपाने उपस्थित राहिलेले आमचे अध्यक्ष जोग महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान बाबा हाशेगावकर आणि गोसेवक आणि आपलं पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे पूर्ण भारताचं वैभव असलेले संजय महाराज पाचपोर आणि तुकोबरायाचे वंशज विद्यमान वंशज कान्होबा महाराज देहूकर यांची या ठिकाणी उपस्थिती राहिली. त्यांनी आशीर्वाद दिले. याच्यामध्ये ज्ञानोबाच्या रूपाने ज्ञानोबारायाच्या रूपाने मारुती बाबा कुरेकर आणि तुकोबरायाच्या रूपाने श्री संत कान्होबा महाराज या दोघांच्या आशीर्वादातून हा चाललेला आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचे भाऊ आज भाऊंनी सुद्धा खूप मोठं योगदान या सप्ताहासाठी दिलेलं आहे आणि भाऊंनी खरे ह्या सप्ताहाला सुरुवात केलेली आहे. मी त्याला साक्षी आहे. भाऊंनी सुरुवातीला घेऊन आले या सप्ताहाचा मार्ग दाखवला तिथून हे मोठं रोपटं वाढलेलं आहे. हां पुढच्या वर्षी खूप मोठं स्वतःचा आश्रम उभा राहील. त्या आश्रमामध्ये स्वतःचा आपल्या म्हणजे स्वतःच्या आश्रमामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आश्रमामध्ये सप्ताह पुढचा होणार आहे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी व सर्व दानशूर व्यक्तींनी याकरिता दान देऊन या आश्रमाकरता फुल नाही फुलाची पाकळी खारुताईचा वाटा उचलावा व ज्याच्या योग्यतेप्रमाणे काल महाराजांनी सांगितलं योग्यतेप्रमाणे आपलं दान द्यावं आणि ते सत्पात्री दान देऊन हे आश्रम उभा करावं. याकरिता मी एक विश्वस्त म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त दानरेषे द्यावी. दानरेषे देऊन हा जो आपला उद्देश आहे तो उद्देश सफल करावा आणि येवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचिता बहारू कळे अशी आला. अशा या भक्तीप्रमाणे ज्ञानोबारायाच्या अभंगातून या चरणातून हा प्रकट झालेला हा त्यांचा आशीर्वाद रूपी अभंगाप्रमाणे हे फूल हे झाड वाढतंय त्याला कळे यायला लागलेत फुलं यायला लागलेत फळं येणार आहेत एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण सर्वांनी या आश्रमाकरता परत एकदा विनंती करतो की आश्रमासाठी जास्तीत जास्त देणगी देऊन हे आश्रम लवकरात लवकर उभं राहावं. एक महाराष्ट्राचे अस्मिता असलेलं हे आश्रम आहे आणि त्याकरता सर्वांचं योगदान त्याच्यामध्ये असावं एवढी मी बोलून या ठिकाणी मी थांबतो. हर हर गंगे हर हर गंगे. यानंतर अजून 2 मिनिटं बोला. आमच्या धर्मपत्नी अर्धांगिनी सौ डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सौ उषा गजानन चौगुले डिग्रीवर असलेलं वडणे त्या आपल्याला या ठिकाणी विनंती करतील. सदिच्छा दोन शब्द बोलतील. प्रथमतः गंगामायाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री श्री गंगा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हा सप्ताह जो चालू आहे आणि त्या सप्ताहामध्ये सर्व वारकरी संप्रदाय आणि आपल्याला ज्यांचे आशीर्वाद रूपी संत महात्मे आपल्या इथे उपस्थित राहिले आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हा जो सप्ताह चालू आहे या सप्ताहामध्ये यावर्षी जेवढी संख्या आहे त्याच्या दुप्पट संख्या पुढच्या वर्षी तर होईलच यात प्रश्नच नाही. परंतु हा सप्ताह पुढच्या वर्षी आणखी चांगल्या पद्धतीने उभारण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. जसं म्हटलं आहे की खारुताईचा वाटा सर्वांचा असावा तसा सर्वांनी खारुताईचा जरी वाटा दिला तर आपलं खूप मोठं ट्रस्ट उभं राहील न भूतो न भविष्याती असा हा सप्ताह आपल्याला अखंडपणे चालू ठेवायचा आहे आणि सर्वांच्या सहकार्याने या सर्व गोष्टी होणारच आहेत त्यात काही प्रश्नच नाही. आपले कुरेकर बाबा असतील त्याचप्रमाणे कान्होबा महाराज देहूकर असतील सरांनी आत्ताच सर्वांची नावं घेतलेत आणि त्याचप्रमाणे आमचे आदरणीय गुरुवर्य तुकाराम बाबा यांचं आम्हाला नेहमीच अनमोल सहकार्य लाभतं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही नेहमीच पुढे चालत राहतो आणि असे पुढचे पाऊल उचलण्यासाठी आम्हाला सर्वांच्या वारकरी असतील सर्व संत महात्मे असतील सर्वांच्या मार्गदर्शनाची आणि आशीर्वादाची गरज आहे आणि त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळावं असे गंगामय्याच्या मी प्रार्थना करते आणि 2 शब्द थांबते. आपण दोघांनीही पूर्ण भारतामध्ये हे प्रसारण केल्याबद्दल मी नामदेव महाराज आणि गंभीर महाराज मृदंगाचार्य महाराष्ट्र भूषण आमच्या वारकऱ्यांचं महाराष्ट्र भूषण असलेले गंभीर महाराज यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ या कीर्तन महोत्सवामध्ये केली
आणि दोन्ही सर्व अंगाने चिरा असलेले असे आमचे गंभीर महाराज यांचं खूप मोठं प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ह्या चॅनलच्या माध्यमातून मोठं प्रसार करतात. नामदेव आमचे महाराज यांनी देखील गायक आहेत, सुंदर हार्मोनियम वादक आहेत आणि यूट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त प्रसार करावा. आपले जेवढे काही हे आहेत आपले पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत हे आमच्या भावना आमची विनंती पोहोचवावी याची मी परत आपल्या चरणी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. हर हर गंगे, हर हर गंगे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपण ऋषिकेशमध्ये आलात. पंचमदिनी हा अखंड हरिनाम सप्ताह. इथे आल्यावर आपल्याला काय वाटलं आणि कसा आनंद वाटला? खूप चांगला आणि उत्कृष्ट प्रश्न असा मला माऊली गंभीरे साहेबांनी विचारलेला आहे. वास्तविक पाहता मी ॲडव्होकेट विनयकुमार नकाते, दैनंदिन जीवनामध्ये न्यायालयीन व्यवस्थेमध्ये काम करणारा मी व्यक्ती, परंतु पहिल्यापासून अध्यात्माची आवड असल्यामुळे या वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये काही काळ आपल्या आयुष्यातला घालवावा या सदितूने इथं पंचदिवसीय कीर्तन महोत्सवामध्ये सहभागी झालो. आणि इथं आल्यापासून मी पाहतोय की या सर्व कार्याचा करता करविता कोण आहे याचा शोध मीच नाही तर जगातील कुठलीही शक्ती लावू शकणार नाही हा माझा ठाम इथं निश्चय झालेला आहे. ऋषिकेश ही आपण पाहिलं तर तसं देवभूमी उत्तराखंड याच्यामध्ये येतं. गंगेच्या तीरी राहून इतक्या सर्व 300 वारकरी लोकांचा महोत्सव महाराष्ट्रातून येऊन इथे साजरा होणं म्हणजे ही अभूतपूर्व पर्वणी आहे. पांडुरंगांची मोठी कृपा आहे आणि साक्षात मारुतीरावजी, आदरणीय परमपूज्य मारुतीरावजी कुरेकर बाबा इथं असल्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता भासत नाही. हे एक त्यातलं मोठं गणिक आहे. याबरोबरच माझ्यासोबत आहेत तुकारामजी भाऊ जे की पुण्याहून आलेले आहेत. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. आज काय नेमका आज विशेष बेत काय जेवणाचा आज काय बेत आहे? या इथे या ठिकाणी आम्ही व्यवस्था करत असताना प्रत्येक दिवसाचा मेनू मग तो अल्पोपहाराचा असेल किंवा दुपारच्या भोजनाचा असेल, संध्याकाळच्या भोजनाचा असेल, तो शक्यतो महाराष्ट्रातील सर्व वारकरी इथं आल्यामुळे, आमचे सर्व भक्तजन आल्यामुळे आणि माता भगिनी आल्यामुळे हे सर्वजण एकत्रित येऊन आपला स्वयंपाक, आपला मेनू स्वतः ठरवतात आणि स्वतः करतात. आज मात्र आम्ही इथं एका भक्ताच्या इच्छेनुसार त्यांनी जे अन्नदान दिलं ते म्हणजे आज उत्कृष्ट अशी महाराष्ट्रीयन पुरणपोळी आणि आमरस, त्याबरोबर तुपाची धार, इतका उत्कृष्ट बेत झालेला आहे. आणि येळणाची हिरव्या मिरचीची आमटी जी की फुरका मारल्याशिवाय जेवू देत नाही, इतका उत्कृष्ट असा आजचा मेनू आम्ही तयार केलेला आहे. असं वाटत नाही तुम्हाला इतक्या किलोमीटर आपण महाराष्ट्रातून याच्यामध्ये आलो इकडे ऋषिकेशमध्ये, तुम्हाला काय आनंद आणि काय असा बदल काय वाटतो नेमका? निश्चित महाराष्ट्राच्या झालेल्या निवडणुकाच्या दगदगीमधून आणि दैनंदिन कामकाजामधून आम्ही बाहेर पडलो आणि या देवभूमीमध्ये येऊन खूप सुखावलो आहोत. संतांचा सहवास, त्याबरोबरच गंगामयाचा आशीर्वाद आणि कानी पडणाऱ्या पांडुरंगांच्या अभंगवाणीचा सहवास आणि उत्कृष्ट असं मृदंगाचार्य आम्हाला लाभलेले आहेत. त्यांच्या तालभ्रमातून आम्ही मंत्रमुग्ध झालो आणि निश्चित तुम्हाला सांगतो की जीवनाचं सार्थक झाल्याचा भास आणि अनुभव आम्ही इथं प्रत्यक्ष घेत आहोत. असे दरवर्षी तुम्हाला यायला आवडेल? निश्चित, मलाच नाही तर माझ्याबरोबर माझ्या सहवासात असलेल्या अनेक कुटुंबांना आम्ही प्रवृत्त करेन की इथं यावं आणि या उत्तराखंडमध्ये देवभूमीमध्ये येऊन त्यांनी या सप्ताह कमिटीमध्ये सहभागी व्हावं आणि याचा उपभोग घ्यावा. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. या माध्यमातून मी आणखीन एक विनंती करू इच्छितो की या महाराष्ट्रातल्या संपूर्ण हिंदू धर्माच्या आणि वारकरी संप्रदायातल्या आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं म्हणून आपण इथं एक महाराष्ट्र भवन स्थापन करण्याचा खूप मोठा संकल्प सोडलेला आहे. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला माझी विनंती आहे की आपण ही खारीचा वाटा उचलावा आणि शक्य तेवढी मदत या कार्यासाठी पाठवावी. धन्यवाद. रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी. हर हर गंगे, हर हर गंगे, जय हर हर गंगे, हर हर गंगे. जय जय रामकृष्ण हरी. या ठिकाणी खरं तर देवभूमी श्री क्षेत्र ऋषिकेश आमचं परम भाग्य आहे की या देवभूमीमध्ये गेल्या वर्षीपासनं गुरुवर्य आमच्यावरती पितृ प्रेम असणारे आमचे भाऊ
भाऊंनी सांगितलं आणि वकील साहेबांनी सांगितलं की तुम्हाला कार्यक्रमासाठी देवभूमी ऋषिकेश या ठिकाणी यायचं आहे। इथे आल्याच्या नंतर एक वेगळा आनंद उपभोगायला मिळाला, तो म्हणजे असा की इथे आल्यावर कळालं की काय निसर्ग असतो आणि काय निसर्गाची ताकद असते आणि काय या हवेमध्ये ताकद असते। ही निसर्गाची हवा, हिमालयातून डायरेक्ट हवा आलेली आणि हे सुंदर एक गंगामयाचं जेल जर नुसतं घेतलं ना तर मी म्हणतो सर्व एक प्रमाणे आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, विठला पातकाचा थारा, तेने सुख झाले या शरीरा। कारण माहिती आहे, हे शरीर इतकं दुःखाचं आहे, पण गंगे मातेच्या पाण्यामध्ये डुबकी मारली तीर्थामध्ये की सर्व दुःख नाहीसं होतं म्हणून। आणि या गंगेच्या किनारी या देवभूमीमध्ये आपल्या महाराष्ट्राची काहीतरी शान असावी, आपल्या महाराष्ट्राचं काहीतरी स्थान असावं म्हणून हा आटोकाट प्रयत्न पहिल्यापासून गुरुवर्य हरिभक्तापर्यंत तुकाराम भाऊ आणि वकील साहेब यांनी पहिल्यापासून यांच्या मनात मग याच्यासाठी जे लागणारे आशीर्वाद आहेत, शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबांनी एक दिवस गंगेवरती स्नानासाठी आले आणि मनामध्ये एक इच्छा प्रकट केली की आपल्याही वारकरी संप्रदायाचा या ठिकाणी आश्रम असावा। संपूर्ण या ठिकाणी आश्रम आहे, जसा आळंदीमध्ये सद्गुरू स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेमध्ये जसे विद्यार्थी शिक्षण घेतात त्याचप्रमाणे वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण संपल्याच्या नंतर या देवभूमीमध्ये वेदांत शिकण्यासाठी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी येतात, पण त्यांची राहण्याची व्यवस्था नसते। पण ती राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बाबांनी मनामध्ये एक इच्छा व्यक्त केली आणि त्या मनामधल्या बाबांच्या इच्छेला पुढे घेऊन हरिभक्तपरायण गुरुवर्य तुकाराम बाबा आहेत आणि वकील साहेब आहेत आणि सर्व सप्ताह कमिटी आहे, सर्वांच्या वतीनं प्रयत्न चालू झाले। यावर्षी माऊलींच्या कृपा आशीर्वादाने, बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जागा सुद्धा झालेली आहे। जवळजवळ 25% त्या जागेचे पैसे पण दिलेले आहेत आणि सर्व लोकवर्गणीतून आहे। ही लोकवर्गणी आम्ही करायची आहे, स्वतः मी सुद्धा वर्गणी त्या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे प्रत्येकाने दिलेली आहे। फूल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी आपण द्यायची आहे आणि भविष्यात असं नको वाटायला की वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आळंदीतून आल्याच्या नंतर देवभूमीमध्ये ऋषिकेशमध्ये कुठे राहतील तर ते आपल्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राने आणि आपल्या सद्गुरू जोग महाराजांच्या आशीर्वादाने मारुती बाबा कुरेकर, शांतीब्रह्म कुरेकर बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जो आश्रम होणार आहे त्या आश्रमामध्ये या ठिकाणी राहतील म्हणून या ठिकाणी पंचम दिनी सप्ताह आयोजित केला होता। आज काल्याचा दिवस आहे। आता भाषाप्रभू डॉक्टर पंकज महाराज गावडे यांचं आता सकाळी कीर्तन आहे आणि संध्याकाळी बाबांचं काल्याचं कीर्तन आहे। काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर सप्ताहाची सांगत आहे, पण या सप्ताहाची असं वाटतं भाऊ सांगताच होऊ नये, इतका आनंद आहे रोज निरंतर। आणि हा सप्ताह चालू झाला पण या सप्ताहाचं आहे ना म्हणजे मी 100वा वर्ष कधी होईल ही अपेक्षा करतो, कारण की एवढं मोठं होऊन आनंद या ठिकाणी मिळावा आणि तुम्ही नुसतं विद्यार्थीच नाही पण आपल्या महाराष्ट्रातील कुठलाही वारकरी, कुठलाही भाविक भक्त आला तर त्याला इथे राहण्याची, पाय ठेवायची कुठे जागा तर हक्काचं ठिकाण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला तो आश्रम असेल म्हणून त्याकरता हे प्रयत्न चालू आहेत। हे काय कोणा एकट्याचं काम नाही, एकट्यासाठी नाही आहे, हे सर्व महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे। म्हणून ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असेल भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि त्या लोकांना एक विनंती आहे, आपली फुल नाही फुलाची पाकळी या आश्रमासाठी आपण निश्चितपणाने दान द्यावी। आपण असं म्हणतो एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, तसं या देवभूमीमध्ये तुमचा 1 रुपया लागला ना तर आपण म्हणतो ना एका बीजा केला नाश मग भोगिले कणीश। भगवान परमात्माच असा आहे की एक बीज जमीन टाकतो आपण पण अख्खं कणीश देतो आपल्याला, त्या असंख्य त्या कणीसाला दाणे असतात। त्याचप्रमाणे या ऋषिकेशच्या या आश्रमाच्या दान धर्मासाठी तुम्ही 1 रुपया जर दान केला ना तर तुम्हाला त्या 1 रुपयाचा अख्खं करोडो रुपये तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत। हे या गंगे मातेच्या किनाऱ्याहून आणि सर्व साधू संतांच्या सानिध्यात मी आपल्याला आव्हान करत आहे आणि या आश्रमातून जे शिक्षण घेतील ते अनेक संन्यासी, संत, साधू इतके घडतील की त्या प्रत्येक साधूचं जे शिक्षण होईल आणि तो तिथे राहील त्याचा अर्ध पुण्य तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही।
म्हणून याच्यासाठी आपण निश्चितपणाने हा व्हिडिओ बघून तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, भाऊंशी संपर्क साधू शकता, वकील साहेबांशी संपर्क साधू शकता. त्याची तुम्हाला रीतशीर पावती मिळेल. आणि विशेष म्हणजे या संस्थेला ATG अधिकृत सरकारचे ATG प्राप्त आहे. म्हणजे तुम्ही दान केल्याच्या नंतर तुम्हाला 50% IT रिटर्नमध्ये सवलत मिळणार आहे. म्हणून इकडे तिकडे दान करण्यापेक्षा आमच्या आश्रमासाठी, आमच्या म्हणण्यापेक्षा तुमच्या आश्रमासाठी आपण निश्चित दान करावं ही विनंती. हर हर गंगे, जय जय रामकृष्ण. आणि स्कॅनर आपल्याला त्याच्यावरती त्या पत्रिकेमध्ये आहे आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आम्ही स्कॅनर, फोन नंबर सर्वांचे तुम्हाला पाठवतो. 1-1 रुपयात आपण दान करावं. धन्यवाद. जय जय रामकृष्ण. झालं इकडे माझ्याकडे कुठे झालं. आता हे जी सांगत असे ठेव होय 2 मिनिटाची घ्यायची. जो महाराज संस्था इथली वेदांत स्थळी, त्याच्यात वेदांताचे विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी आम्ही भाविक म्हणून पहिल्या वर्षी आलो. यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्यामलताई वडणे पवार ते या ठिकाणी कुठल्याही राजकीय हेतूने आलेले नाहीत. ते या ठिकाणी एक भाविक भक्त गंगामायाची सेवा व कीर्तन महोत्सवाचा आनंद घेण्याकरता उपस्थित आवर्जून राहिले. त्याबद्दल आम्ही सर्व ट्रस्टीच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो. आणि त्यांनी या सप्ताहामध्ये जो आलेला अनुभव, सुरुवातीलाच ते आले, त्यांचा अनुभव ते आपल्या मुखातून सांगतील. गंगामाईच्या चरणी नतमस्तक होऊन श्री श्री विठ्ठल वारकरी संस्थेच्या माध्यमातून आदरणीय संस्थेचे अध्यक्ष शांतिगिरी महाराज, बाबा तुकाराम महाराजांचे वंशज कानोबा देवकर महाराज, तुकाराम भाऊ, तसेच या सप्त्यासाठी आम्ही एक भाविक म्हणून इथं आलो. विश्वस्त म्हणून ॲडव्होकेट गजानन चौगुलेजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धाराशिवहून प्रथमतः या पंचदिवसीय सप्त्यात सहभागी झालो. इथं सर्वांची आदरणीय महंत, साधू संत, आचार्यजी, सर्व गुरुवर्यजी यांची उपस्थिती पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी, महाराष्ट्रातील भाविकांना इथं थांबण्यासाठी हे जे मठाचं महान कार्य आज ह्या ट्रस्टने हाती घेतलं आहे, त्यांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं मनापासून कौतुक करते. कारण देशातील जवळपास प्रत्येक राज्यातील, आज महाराष्ट्रातील भाविकांनाच फक्त राहण्यासाठी इथं जागा नव्हती, परंतु प्रत्येक राज्यातील जागा आज इथं उपलब्ध होती. पण आज गंगामाईच्या आशीर्वादानं या गंगा किनारी आज उत्तराखंडमध्ये महाराष्ट्राचं निवासी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी आणि भाविकांसाठी एक सदन, एक आश्रम इथं उभा केला जातोय. हे खूपच कौतुकास्पद आहे. आणि या आश्रमासाठी जे काही आमच्याकडून फुल नाही, फुलाची पाकळी, हरोताईचा वाटा होईल, त्यासाठी आम्ही सर्व सहकार्य करू. आणि यापुढे या आश्रमातून अनेक चांगले विद्यार्थी साधू संतांच्या माध्यमातून, महाराजांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्राला लाभोत ही गंगामाई चरणी प्रार्थना करते. आणि माझे 2 शब्द इथंच थांबते. हर हर गंगे. हर हर गंगे. रामकृष्णारी. या ठिकाणी हा पंचमदिनी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या कार्यक्रमाचं सर्व नियोजन, संयोजन हरिभक्तपरायण गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्रीजी या ठिकाणी आज खरं तर आमरसाची पंगत आहे. आणि या सर्व वारकरी लोकांना शास्त्री बाबा या ठिकाणी भोजन म्हणजे प्राप्त करतायत. महाराजांना मी थोडक्यात विचारतो, महाराज हा आनंद कशा पद्धतीचा आणि कसं आहे थोडंसं आम्हाला सांगा. हा जो आनंद आहे महाराष्ट्रात संतभूमी महाराष्ट्र मधून जे भक्तमंडळ आहेत ते इथे आलेले आहेत. जेव्हा महाराष्ट्राला संतभूमी म्हटलं जातं आणि उत्तराखंडला देवभूमी म्हटलं जातं, जेव्हा संतांची कृपा होते तेव्हा भगवंताची प्राप्ती होते. आज इथं हे खरोखरच आपल्याला दिसून येत आहे. कारण महाराष्ट्रातून जवळपास 500 ते 600 भक्तमंडळी परभणी जिल्हा असेल, धाराशिव, संभाजीनगर, नांदेड, पुणे, मुंबई, बुलढाणा, अहिल्यानगर इत्यादी अनेक राज्यातून, आपल्या जिल्ह्यातून इथे भक्तमंडळी आलेले आहेत. आणि त्यांचा मात्र एकमेव उद्देश, एक तीर्थक्षेत्री ऋषिकेश, हरिद्वारला जाऊन तेथे गंगेचं स्नान करणे. कारण
गंगेचं महात्म्य शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे आणि आपल्या संत वाङ्मयात देखील सांगितलेलं आहे व तसेच 2 धाम इत्यादीची यात्रा करायची असा सर्वांचा मानस आहे. यात्रा पण होते आणि संतांचा संघ पण होते. तर ह्या आनंद द्वयामध्ये सर्व हे रम्यमान झालेले आहेत आणि आनंद घेत आहेत. आज आमच्या माता माऊलींनी स्वतः त्यांनी आपल्या कष्टातून पुरणपोळी बनवून सर्व साधकांस भक्तगणास आज प्रेषित केले आहे. आज ऋषिकेशमध्ये खरं तर आपल्या भागातली पुरणपोळी आमरस या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना जवळजवळ 600 लोकांना या ठिकाणी पुरणपोळी आणि आमरस खाऊ घातलेला आहे. त्याबद्दल सर्व सप्ताह कमिटीचे मनापासून धन्यवाद. जय जय रामकृष्ण. विठ्ठल 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 वा गुरुजी वा विठ्ठल 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 सर्वांनी म्हणा म्हणा आवाज येऊ द्या सर्वांचा विठ्ठल 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 चांगला जमलेला आहे. योगायोग आहे. सर्व संत मंडळी मोठमोठी मंडळी या ठिकाणी योगायोगानं उपस्थित आहे. आपणही
बहुसंख्येनं उपस्थित आहात, म्हणून सर्वांचा उपस्थितीच्या मानानं आवाज सर्वांचा मोठ्याने येऊ द्या. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 मृदंगात एक आवाज असतो, काढणारा बाहेरचा तेवढ्या ताकदीचा पाहिजे. आज योग आहे, आदरणीय हरिभक्त परायण संपूर्ण जगभर प्रसिद्ध असणारे सी टॉकीज असेल, काय शेमारू मराठी असेल, आपल्याला विश्वास बसणार नाही. या ठिकाणी जे मृदंग वाजवत आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर नव्हे जगात बोललेले गंभीर महाराज अवतार तुम्ही बऱ्याच वेळ टीव्हीवर पाहिलेलं असेल. योगायोगानं आज भाग्य आपल्या शेखर भाऊ आणि त्यांच्या सर्व परिवाराचं गावाचं योगायोग आपल्याला भेटले तर मग आपण आनंद द्यायचा, संधी सापडली घ्यायचे. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला
विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 बोला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल